मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, associated by सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी साक्षी. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. घेऊया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा वेगवान आढावामध्ये. नाशिक मुंबई महामार्गावर सशस्त्र दरोड्यांचा प्रकार घडलाय. डोळ्यात मिरचीची पूड टाकून तब्बल 3 कोटींच्या ऐवज दरोड्यांनी लुटल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारी पहाटे ही घटना घडली. नवी मुंबईतील धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहर हादरले. प्रियसीची हत्या करून प्रियकरानं आत्महत्या केल्याची हादरवणारी घटना मुंबईत घडली आहे. नवी मुंबईतील कोळंबवली मध्ये ही घटना घडली आहे. प्रियकरानं आधी प्रियसीचा गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर रेल्वे खाली उडी मारत आयुष्य संपवले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्या प्रियसीचा गळा आवळून प्रियकराने हत्या केली होती. तिचा मृतदेह तब्बल 1 महिन्यानंतर पोलिसांच्या हाती लागलाय. ऑक्टोबर महिन्यात पहिल्याच आठवड्यात नाशिकच्या शिंदे गावात मुंबई पोलिसांनी ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर सोलापूर, संभाजीनगर, पालघर, पुणेसह अनेक जिल्ह्यात पोलिसांनी छापे टाकत एमडी ड्रग्ज आणि अवैध धंद्याविरोधात कारवाई करत कोट्यावधींचा माल हस्तगत केल्याने राज्यभरात खळबळ उडाली. ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्या पोलिसांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिक शहरात एमडी ड्रग्ज सापडल्या असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी देश विदेशातील दिग्गजांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. तसेच प्रभू श्रीरामांचा भव्य दिव्य अभिषेक सोहळा याची डोळा पाहण्यासाठी देशातून अनेक रामभक्त 22 जानेवारीला अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. अशातच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नववधूप्रमाणे नटलेल्या अयोध्येला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. या भव्य सोहळ्याला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये तसेच हा संपूर्ण शिस्तीत पार पडावा यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त अयोध्येत तैनात करण्यात आला आहे. अशातच गुरुवारी 19 जानेवारी रोजी दहशतवाद विरोधात पथकानं अयोध्येतून 3 संशयितांना ताब्यातही घेतलंय. गुजरातच्या वडोदरामध्ये बोट तलावात उलटून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. वडोदरामधील हरणी तलावात ही दुर्घटना घडली असून गुजरात सरकारकडून मृतांच्या कुटुंबाला 50,000 रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान बोटीवर बसलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांपैकी कोणीही लाईफ जॅकेट घातलं नव्हतं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेगवान आढाव्यामध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. भारत जोडो न्याय यात्रा टप्पा आसाममध्ये पोहोचताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंता बसवा शर्मा यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधींच्या टीकेला आसामच्या मुख्यमंत्र्यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. गांधी कुटुंब देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. गेल्या काही दशकामध्ये देशातील काही भागात मान्सूनच्या पावसात घट झाली आहे. दिल्ली आधारित ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषदेने 40 वर्षांमध्ये मान्सूनमधील बदलाचे मूल्यांकन केले आहे. यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार ड्रोन गंगेचे मैदान, ईशान्य भारत आणि हिमालयीन प्रदेश गेल्या दशकात मान्सूनच्या पावसात 10% घट झाली आहे. अहवालानुसार गेल्या 40 वर्षांमध्ये देशातील 30% जिल्ह्यांमध्ये वर्षानुवर्षे कमी पाऊस झाला आहे. नवी दिल्ली, बंगळुरू, निलगिरी, जयपूर, कच्छ आणि इंदोरसह किमान 23% जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी 11:15च्या सुमारास मोदी सोलापुरात दाखल होतील. सोलापुरातील कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील 15 घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरूकडे रवाना होतील. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
देशात दिवसेंदिवस हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. 2023 या वर्षात हवाई प्रवाशांची वाहतूक करण्याची संख्या ही 153 दशलक्ष म्हणजे 15.3 कोटी आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान 2030 पर्यंत देशातील हवाई प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ होईल. 2030 पर्यंत हवाई वाहतूक करणाऱ्यांची संख्या 300 दशलक्ष म्हणजे 30 कोटी होईल असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना योग्य भाव तसेच त्यांच्या इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांच्याकडून मुंबई दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यापूर्वी पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. असे असताना रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वात मालकापूर येथील रेल्वे स्टेशनवर आज सकाळी आंदोलन करण्यात आली. त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वेगवान आढावामध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.